रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रत्नागिरीमध्ये येत आहेत। रत्नागिरीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर उमेदवार नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे देखील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। नीलम राणे यांच्यासोबत खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात ही थेट दृश्य आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये अमित शहा हे आता पोहोचलेले आहेत। अमित शहांची जाहीर सभा या ठिकाणी पार पडते। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। ही सभा आता सुरू झालेली आहे। या सभेची थेट दृश्य आपण पाहतोय। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहांची जाहीर सभा आज रत्नागिरीमध्ये पार पडते। या सभेला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। उदय सामंत आता सभेमध्ये संबोधित करतात। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते रत्नागिरीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती आहे ती आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेली आहे, ते म्हणजे स्वतः नीलम नारायण राणे। नीलमजी काय सांगाल? नारायण राणे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरलेले आहेत। इतक्या वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा ते प्रचारात दिसत आहेत। तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेताना आम्हाला पाहायला मिळालात। आज सभा होते, उद्या राज ठाकरे पुन्हा एकदा सभा घेणार आहेत। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली एक तर राणेसाहेब ही जवळजवळ 6वी का 7वी निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे निवडणूक काही त्यांना नवीन नाही। गेल्या 6 वर्षामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून होते आणि आता ही लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। त्यामुळे प्रचाराने जोर घेतला आहे। आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अगदी तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलो आहेत। त्यामुळे अशी आता तरी परिस्थिती अशी आहे आणि आज अमित शहा साहेबांची सभाही आहे इथे आणि उद्या राज ठाकरे साहेबांची सभा आहे। त्यामुळे सभेचा धडाका सुद्धा चालू झालेला आहे। आता शेवटचे 2-3 दिवस राहिले आहेत प्रचाराचे, त्यामुळे जोरात प्रचार चालू आहे। भाजपमध्ये जर पाहिलं की वयाची अट आहे, 75 नंतर निवडणुका लढता येत नाही, त्यामुळे कदाचित राणे यांची ही शेवटची निवडणूक असू शकते। रत्नागिरी आणि एकंदरीत सिंधुदुर्ग एकूणच कोकणवासियांना तुमचं काय आव्हान असेल या निवडणुकीच्या निमित्तानं? हे शेवटची निवडणूक आहे, तुम्ही कसं ठरवू शकता? राणेसाहेब ठरवतील ना ते, किंवा पक्ष ठरवेल असं मला वाटतं। कोकणवासियांना हेच आवाहन करेन, पहिल्यांदा लोकसभा ही निवडणूक राणेसाहेब लढवत आहेत, त्यामुळे लोकांना तेच आवाहन करेन पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासासाठी। मग आता त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आला आहे, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा विकास चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर राणेसाहेबांना निवडून द्यायचं आहे आणि ती निवडून इथली जनता देईल अशी मला आशा आहे। विजयाची तर 100% खात्री वाटते आणि 2 ते 2.5 लाखांनी मताधिक्याने येतील असं मला वाटतं। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।